मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केलाय का? काही लोक आयुष्यात काहीच खास करत नाहीत, तरीही लोकांच्या मनात सारखे त्यांचेच विचार चालू असतात. आणि काही जण मात्र दिवस रात्र प्रयत्न करतात, मेसेज करतील, कॉल करतील, समोरच्याचं लक्ष खेचायचा प्रयत्न करतील, तरीही कोणाला त्यांची साधी आठवण सुद्धा येत नाही. का होतं असं? कारण माणूस हा शब्दांवर नाही, तर त्याला काय अनुभव मिळतो यावर जास्त लक्ष देतो. तुम्ही कोण आहात हे ओरडून सांगण्याची गरज नसते, तुमचं वागणं ते आपोआप सांगून जातं. आता हेच बघा ना, आपण एखाद्या व्यक्तीला दिवसभर मेसेज करतो, तिने रिप्लाय दिला की आपण लगेच हजर. ती कितीही उशिरा बोलली तरी आपण तिथेच असतो. आपल्याला वाटतं आपण आपलं प्रेम किंवा ओढ दाखवतोय, पण नकळत समोरच्याच्या नजरेत तुमची किंमत कमी होत जाते. कारण मानवी स्वभाव असा आहे की जी गोष्ट सहज मिळते ना, तिची उत्सुकता राहत नाही. त्याच जागी दुसरा एखादी मुलगा बघा, जो छान बोलतो, मनापासून हसतो, पण तो दिवसभर तिच्या भोवती घुटमळत नाही. तो जेव्हा म्हणतो ना, मी थोडा कामात आहे, नंतर बोलू, तेव्हा समोरच्याच्या मनात खऱ्या अर्थाने विचार सुरू होतो की हा नेमका काय करत असेल. आणि इथूनच खऱ्या ओढीला सुरुवात होते. लोकांना स्वतःबद्दल बोलायला खूप आवडतं. बहुतेक जण स्वतःचेच किस्से सांगण्यात मग्न असतात, पण जो शांत राहून समोरच्याचं ऐकतो, तिचं मन हलकं करतो आणि विचारतो की तुला काय वाटलं, तो व्यक्ती मनात घर करतो. कारण ऐकणारा माणूस नेहमी लक्षात राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची किंमत. समोरून जर कोणी उगीच ॲटिट्यूड दाखवत असेल आणि तुम्ही तरीही त्यांच्या मागे लागत असाल, तर तुम्ही तुमची व्हॅल्यू घालवताय. पण जेव्हा तुम्ही शांत राहता आणि स्वतःची प्रतिष्ठा जपून स्वतःच्या आयुष्यात मग्न होता, तेव्हा समोरच्याला प्रश्न पडतो की हा माझ्या मागे का लागत नाहीये. आणि हा एकच प्रश्न तुम्हाला त्यांच्या विचारात गुंतवून ठेवतो. लोकांना तिथेच जायला आवडतं जिथे त्यांना पॉझिटिव्ह वाटतं. जर तुम्ही कायम रडगाणं गात असाल, तर लोक तुमच्यापासून लांब पळतील. पण तुमच्याशी बोलून जर कोणाला छान वाटत असेल, तर ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे येईल. म्हणून लक्षात ठेवा, कोणाच्या तरी मागे धावून त्यांना विचार करायला लावण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य इतकं इंटरेस्टिंग बनवा की लोकांना तुमच्याकडे यावंसं वाटेल. तुमचा वेळ मौल्यवान ठेवा आणि तुमचं बोलणं साधं पण अर्थपूर्ण ठेवा. शेवटी आठवण कोणाची येते माहितीये? ज्याच्यासोबत असताना आपल्याला स्वतःबद्दल छान वाटतं. म्हणून कोणाच्या मनात राहायचं असेल तर स्वतःमध्ये अशी क्वालिटी आणा की तुमची उपस्थिती तर सोडाच, पण तुमची अनुपस्थिती सुद्धा त्यांना खटकली पाहिजे.